ही कथा खूप मोठी आहे। तुम्ही या कथेवर खूप प्रेम केले त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे। परीक्षित डोळे उघडून संध्या संध्या म्हणून ओरडत होता। जयदीप त्याची समजूत घालत होता। जयदीप आणि परीक्षित दोघेही रागात होते। त्यांनी हातात एक एक तलवार आणि गळ्यात माळ घालून पाटलाच्या वाड्याच्या दिशेने निघाले होते। दोघांनी पाटलाच्या त्या भयानशा वाड्यात प्रवेश केला। संध्या संध्या म्हणून परीक्षित जोरजोरात ओरडत होता। त्याचा आवाज त्या पाशवी वाड्यात घुमत होता। वाड्यात रक्ताचा गंध येत होता। दोघांनी सर्व वाडा शोधला पण संध्या काही सापडली नाही। काय करावे दोघांनाही सुचत नव्हते। संपूर्ण वाडा शोधला तरी सुद्धा संध्या सापडली नव्हती। परीक्षित रागाने लालबुंद झाला होता। हातात तलवार घेऊन तो काल आघात केलेल्या शक्तीला सपासप कापणार होता। पण जयदीपला माहीत होते की दिवस मावळायच्या आत संध्याला शोधले पाहिजे। बराच वेळ शोधून झाल्यावर जयदीपला तळघराच्या दिशेने काहीतरी कपडा पडल्यासारखे दिसले। त्याने परीक्षितला बोलावले। परीक्षित तो कपडा हातात घेऊन जोरात ओरडला, हरामखोर समोर ये, मी तुला सोडणार नाही। कारण तो कपडा नसून संध्याच्या आतील वस्त्रे होते। संध्या कोणत्या परिस्थितीत असेल हे दोघांनाही कळून चुकले होते। दोघेही तळघराच्या दिशेने समोर जात होते। एक दरवाजा तळघराच्या आत होता। तळघरात अंधार दाटला होता। हातात टॉर्च घेऊन परीक्षित समोर चालत होता। तळघरात काहीतरी कुजबूज जाणवत होती। दोघेही सावध होते। कोणत्याही क्षणी आपल्यावर हल्ला होऊ शकतो। त्यामुळे ते हळूहळू दबकत पावलं टाकत होते। अचानक टॉर्चचा प्रकाश कमी होऊ लागला होता। त्यांच्या समोर 5-6 फूट अंतरावर एक माणूस उभा होता। दोघेही भीतीने हादरले होते। तो माणूस त्यांच्याच दिशेने येत होता। माझी संध्या कुठे आहे? कोण आहेस तू? भाड्या, तुलाच बोलतोय मी। परीक्षित रागाने त्याला विचारू लागला। समोर अकराळ विकराळ हसण्याचा आवाज येऊ लागला। तो माणूस जोरजोरात हसत होता। त्याच्या हसण्याचा आवाज दोघांनाही असह्य वाटत होता। जयदीपने टॉर्चच्या प्रकाशात त्याला निरखून बघितले आणि त्याला धक्काच बसला। कारण समोरचा माणूस त्याच्या ओळखीचाच होता। तो माणूस दुसरा कोणी नसून भीक मागणारा लंगडा सध्या होता। त्याची मान एका बाजूने लटकलेली होती। डोळे लालबुंद होते। तोंडातून रक्त खाली पडत होते। चेहरा जणू पार सडलेल्यासारखा वाटत होता। माझी संध्या कुठे आहे विचारलं ना तुला? परीक्षित पुन्हा त्याच्यावर ओरडला। तो माणूस आपल्या गंभीर आवाजात बोलू लागला, काल आई ती शिकार सापडली। जी माझी इच्छा होती तसेच झाले। तुझी संध्या मला खूप गोड लागली। जिवंत असताना जी मजा मिळाली नाही ती आता मात्र मिळाली। तिची एक एक आरोळी माझ्या कानाला तृप्त करत होती। तिच्या मांसाचा एक एक मऊ तुकडा मी माझ्या दातांनी ओढला आणि तिच्या पोटाखाली तर अमृत होते। एवढं बोलून तो माणूस आपली जीभ बाहेर काढून आपल्या ओठांवर फिरवू लागला। परीक्षितच्या डोक्यात राग आता चांगलाच उफाळला होता। त्याने सरळ त्याच्या अंगावर झेप घेतली। परीक्षितच्या हातातली तलवार खाली पडली। तो माणूस त्याला धरून आपटत होता। जयदीप मदतीसाठी पुढे सारवला पण त्याच्या एका लातात जयदीप दरवाजाच्या बाहेर जाऊन पडला। जयदीप कणत उठला पण दरवाजा धाडकन बंद झाला। जयदीप जोराने दरवाजा ठोकू लागला पण काही उपयोग झाला नाही। आता दोघांमध्ये युद्ध झुंपले होते। परीक्षित सुद्धा त्याच्यावर लाथाबुक्कांचा मारा करत होता पण काहीही केले तरी त्या लंगड्या सध्याची शक्ती त्याच्यावर भारी पडत होती। त्या हातापायीमध्ये परीक्षितच्या गळ्यातील माळ कुठेतरी तुटून पडली होती। परीक्षित त्या अंधारात तलवार शोधत होता। त्याच्या हाताला तलवार लागली पण त्याच्या उरावर तो लंगडा सदा बसला होता। तो परीक्षितच्या नरडीचा घोट घेणार तेवढ्यातच त्याने सर्व शक्तीनिशी तलवार फिरवली। धाडकन खाली काहीतरी पडल्याचा आवाज झाला। परीक्षित त्या माणसाच्या रक्ताने पूर्ण भिजून गेला। त्या सदाचे मुंडके तुटून खाली पडले होते। त्या तळघरात आता लाल प्रकाश पडला होता। हातातली तलवार खाली टाकून परीक्षित संध्याला शोधत होता। पुढे गेल्यावर त्याला एका कोपऱ्यात संध्या पडलेली दिसली। तो तिच्या जवळ गेला आणि मोठ्याने रडू लागला।
कारण तिच्या शरीरावर एक सुद्धा कपडा नव्हता. नग्न अशा अवस्थेत ती बिचारी पडली होती. तिच्यावर पाशवी अत्याचार झाले होते. जागोजागी लचके तोडलेले होते. शरीराचे एकही भाग असा नव्हता की ज्या ठिकाणी दाताचे व्रण नव्हते. एखाद्या जंगली प्राण्याचा हल्ला होतो तसे तिचे मांस या सैतानाने तोडले होते. परीक्षित तिचे डोके मांडीवर ठेवून धाय मोलकून रडत होता. त्याच्या रडण्याचा आवाज बघून काळालाही काही पाजर फुटला असता. इकडे जयदीप दरवाजा तोडण्यासाठी प्रयत्न करत होता, पण तो मजबूत दरवाजा त्याच्याकडून काही तुटत नव्हता. परीक्षितच्या अश्रूंनी संध्या नाहून निघत होती. त्या बिचारीने केव्हाच आपला शेवटचा श्वास सोडला होता. परीक्षित तिला घट्ट मिठी मारत होता. तो आता वेड्यासारखा बरळत होता. मी मारले संध्या तुला. माझा जगून काहीच उपयोग नाही. मला माफीच नाही. मी सुद्धा तुझ्या जवळ येतोय. तेवढ्यात कोणीतरी त्याच्या जवळ येत होता. ती सावली त्याच्या जवळजवळ येत होती, पण परीक्षितला त्याचे भान नव्हते. तो नाईटमेअर होता, पण संध्याला त्याने मारले नव्हते. संध्याचे हाल तर सदाने केले होते, पण नाईटमेअर त्याच्या जवळ आला. त्याने परीक्षितला उठवले आणि त्याच्या मानेजवळ आपला जबडा नेऊन घट घट त्याच्या नरडीचा घोट त्याने घेतला. पोट भरल्यावर त्याने परीक्षितचे धड भिंतीवर फेकून दिले. परीक्षितमध्ये आता हलण्याची सुद्धा शक्ती नव्हती. तरीही तो नाईटमेअरला मारायला उठला, पण नाईटमेअरने त्याची दया न करता तलवारीने त्याचा उजवा हात कापला. तरीही परीक्षित उठला. मृत्यूसोबत झुंज देताना तो वीरगती प्राप्त होणार होता. तरीही हा वीर शेवटच्या श्वासापर्यंत तो त्या सैतानाशी झुंज देणार होता. परीक्षित पुढे सरसावत होता. रक्ताचे फव्वारे त्याच्या तुटलेल्या हातांमधून बाहेर पडत होते. नाईटमेअरने सुद्धा दुसरा घाव त्याच्या डाव्या पायावर केला. आता मात्र परीक्षित जोराने ओरडला, कारण त्याचा डावा पाय त्याच्या शरीराचा साथ सोडून बाजूला तुटून पडला होता. अजूनही परीक्षित हार मानायला तयार नव्हता. यावेळी मात्र नाईटमेअर त्याच्या मानेवर तलवारीने घाव करणार होता. त्याने तलवार उगारली खरी, पण तळघरातील दरवाजा धाडकन कोसळला. धाड 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 बंदुकीच्या गोळ्यांची बरसात झाली. बंदुकीच्या गोळ्यांची बरसात तळघरात होत होती. एक गोळी नाईटमेअरच्या हाताला लागली. तलवार खाली पडली. नाईटमेअर तळघरात पळून गेला होता. ती सैतानी शक्ती सुद्धा त्यांच्या इच्छाशक्तीसमोर आज परास्त झाली होती. जयदीप परीक्षित जवळ आला. त्याने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण परीक्षित न उठता जोरात कणत म्हणाला, तू जा मित्रा. मी माझ्या संध्याजवळ एकदम खुश आहे. तू जा. तुला बदला घ्यायचा आहे. माझी चिंता करू नको. माझा जगूनही काही उपयोग नाही. आणि तुला एक सांगायचे आहे, तू माझा मित्रच नसून भाऊ आहे गड्या. या सैतानाच्या हातून मला मरण नकोय. तू जा. जयदीप त्याला म्हणाला, साल्या जगून माझा तरी काय उपयोग आहे, ज्याच्या जीवनात तूच नाहीस तर. आपण दोघे मिळून त्या सैतानाला ठार करू. एवढे बोलून दोघेही ढसाढसा रडायला लागले. मागून गंभीर आवाजात कोणीतरी बोलले, उदय, परीक्षित बोलतोय ते खरे आहे. त्या सैतानाने याचे रक्त पिले. परीक्षित सुद्धा थोड्या वेळाने त्याच्यासारखाच बनेल, आणि संध्यासुद्धा. तो आवाज माऊलीचा होता. तो जयदीपच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, या दोघांना तुझ्या हाताने मुक्ती दे, नाहीतर तुझ्या मैत्रीचा काहीच उपयोग नाही. जयदीप जोरात ओरडला, नाही माऊली, हे शक्य नाही. माझ्या हृदयाला माझ्यापासून वेगळं करायची गोष्ट करतोस तू. हे शक्य नाही. परीक्षित त्याचा हात एका हातात पकडून म्हणाला, तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे. तू एक गोळी माझ्या डोक्याला आणि एक संध्याच्या डोक्याला घालून आम्हाला मुक्ती दे. जयदीप नाईलाजाने म्हणाला, नाही मित्रा, हे शक्य नाही. परीक्षित जयदीपच्या हातातली बंदूक आपल्या डोक्यावर ठेवत म्हणाला, तुझ्या हाताने मरण येणे माझं भाग्य आहे. जर तू मारले नाही तर मीच. एवढे बोलून त्याने बटनावर हात ठेवला. बंदुकीची गोळी त्याच्या डोक्याला छिद्र पाडून आरपार निघून गेली. परीक्षित जयदीपच्या मांडीवर गतप्राण झाला होता. जयदीप कानाचे पडदे फाटून जाईल एवढ्या मोठ्याने आक्रोश करत रडत होता.
माऊली जयदीपला म्हणाला, आपल्याला इथून जायला पाहिजे. रात्र होणार आहे. रात्री त्या सैतानाचा मुकाबला करणे अवघड आहे. जयदीप रडत उठला, संध्याजवळ गेला आणि बंदुकीचा खटका दाबून म्हणाला, माफ कर संध्या. धाडकन आवाज होऊन गोळी तिच्या कपाळाला भेदून गेली. दोघेही आता या जगात नव्हते. नाईटमेअरपासून त्या दोघांनाही मुक्ती मिळाली होती. माऊली आणि जयदीप दोघेही नाईलाजाने वाड्याच्या बाहेर पडले होते. जयदीपच्या हातात पाटलाची बंदूक होती. काळाने जयदीपवर हा दिवस बघण्याची वेळ आणली होती. परीक्षित गेल्याने त्याची अर्धी शक्तीही निघून गेली होती. पण बदल्याची आग त्याच्या मस्तकाला भडकत होती. त्याच्या डोळ्यातून येणारा प्रत्येक अश्रू एखाद्या लाव्यासारखा बाहेर पडत होता. जयदीप रडत होता. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. त्याच्या अंगातून गरम वाफा बाहेर निघत होत्या. पण यावेळी त्याच्या बाजूला माऊली नव्हता, तर म्हातारा आणि श्वेता त्याच्या भडकलेल्या चेहऱ्याकडे बघत होते. कुणाचीही त्याला बोलायला हिंमत होत नव्हती. पण या गावाचा विनाश अटळ होता. जयदीपसोबत आणि नाईटमेअरसोबत सर्व काही नष्ट होणार होते. उरणार होता तो फक्त रक्तरंजी इतिहास. नाईटमेअर सीझन 2 कंप्लीट. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर इथे क्लिक करून सबस्क्राईब करा व घंटा वाजवून इन्स्टंट नोटिफिकेशन मिळवा. अशाच भूतांच्या गोष्टी ऐकण्यासाठी इथे क्लिक करा. तुमच्याकडेही काही अशा भूतांच्या गोष्टी किंवा अनुभव असतील तर काजळ रातला पाठवा. ईमेल ID डिस्क्रिप्शनमध्ये आहे.